आसनही दुसऱ्या कुणाचं वापरायचं नसतं, कारण त्या आसनामध्येही त्याचे गुण प्रविष्ट झालेले असतात. कुणाचेही कपडे सुद्धा वापरायचे नसतात, कारण त्या कपड्यांमध्येही त्याचे गुण त्याचे विचार प्रविष्ट झालेले असतात. जर वापरायचेच असेल तर साधू संतांच्या वस्तू वापरायच्या आहेत. ज्यांनी भगवंताचं भजन केलेलं आहे अशा महात्म्यांच्या जर वस्तू वापरल्या तर स्थान वाढवून द्या. त्यावेळेस राजाने कलीला अजून एक स्थान वाढवून दिलं, ते म्हणजे सुवर्ण. सुवर्णामध्येही कलीचा निवास असतो, परंतु कोणत्या धनामध्ये, कोणत्या सुवर्णामध्ये असतो. म्हणतात कष्टाने कमवलेल्या धनापासून आणलेल्या सोन्यामध्ये भगवान परमात्म्याचा निवास असतो आणि वाम मार्गाने कमवून आणलेल्या धनापासून बनलेल्या सुवर्णामध्ये कलीचा निवास असतो. सोनं हे सुद्धा एक स्थान देऊन टाकलं. त्याच्यानंतर कलियुग निघून गेला. राजा सुद्धा स्वगृही गेले आणि एक दिवस राजा वेळ असताना सहज शस्त्रागारामध्ये फिरायला गेले. तसे शस्त्रागारामध्ये फिरायला गेले. राजाने बघितलं अनेक प्रकारचे सुंदर असे भाले होते, रथ होते, अनेक प्रकारचे धनुष्य होते, बाण होते, भाते होते. ज्याही दुष्ट राजांना मारलं होतं त्यांचं विजयाचं रूप म्हणून, विजयाचं प्रतीक म्हणून त्यांचे मुकुट त्या ठिकाणी आणून ठेवलेले होते. राजाचं लक्ष गेलं एका मुकुटाकडे आणि त्या मुकुटाकडे लक्ष गेल्यानंतर राजा त्या मुकुटाच्या जवळ गेले. राजाने तो मुकुट उचलला. सोने, हिरे, माणिक, मोत्यांनी जडलेला तो मुकुट अतिशय सुंदर आणि दिव्य दिसत होता. त्या मुकुटाला उचलला आणि राजाने आपल्या मस्तकावर धारण केलं. तो मुकुट होता जरासंध राजाचा. भीमसेनाने जरासंध राजाला मारून विजयाचं प्रतीक म्हणून तो मुकुट आणलेला होता. तो मुकुट होता वाम मार्गाने कमवलेल्या धनापासून बनलेला मुकुट, ज्याच्यामध्ये कली होता. तो मुकुट परिधान केल्याबरोबर कलीने मुकुटात आणि मुकुटातून राजाच्या मस्तकामध्ये प्रवेश केला. मुकुट होता दुष्टाचा, दुष्ट राजाचा होता. परिणाम काय झाला? दुष्ट राजाची वस्तू आपल्या मस्तकावर धारण केल्यामुळे राजाचं विचार सुद्धा अपवित्र झाले, राजाची बुद्धी सुद्धा भ्रमित झाली. म्हणून शास्त्र सांगतंय की कुणाचंही उष्ट अन्न कधीही ग्रहण करायचं नाही, कारण त्या अन्नामध्ये त्याचे गुण प्रविष्ट झालेले असतात. कुणाचीही जपमाळ कधीही वापरायची नसते, कारण जप करणारा ज्याची माळ आहे त्याच्यामध्ये त्याचे गुण प्रविष्ट झालेले असतात. कुणाचंही ध्यानाला बसण्याचं, भजनाला बसण्याचं, पूजेला बसण्याचं जे आसन आहे ते आसनही दुसऱ्या कुणाचं वापरायचं नसतं, कारण त्या आसनामध्येही त्याचे गुण प्रविष्ट झालेले असतात. कुणाचेही कपडे सुद्धा वापरायचे नसतात, कारण त्या कपड्यांमध्येही त्याचे गुण त्याचे विचार प्रविष्ट झालेले असतात. जर वापरायचेच असेल तर साधू संतांच्या वस्तू वापरायच्या आहेत. ज्यांनी भगवंताचं भजन केलेलं आहे अशा महात्म्यांच्या जर वस्तू वापरल्या तर त्यांचा प्रसाद रूपाने प्राप्त झालेल्या त्या वस्तू आपल्याला त्यांच्या चांगल्या सात्विक वायुमंडलामध्ये नेत असतात. राजाने जरासंधाचा मुकुट परिधान केल्याचा परिणाम राजाची बुद्धी भ्रमित झाली आणि राजा हिंस्र श्वापदांना मारण्यासाठी जाणारे राजा, प्रजेचं रक्षण करणारे राजा आज मृगयेसाठी निघालेले. छोट्या आणि घाबरणाऱ्या प्राण्यांना मारण्यासाठी निघालेले आहेत. रथावर चढले राजा निघालेत आणि जसे राजा निघालेत बराच दूरवर गेले आणि लांबवर गेल्यानंतर राजाला तहान भूक लागली. सोबत असणारे सैनिक सुद्धा दूरवर राहून गेले. राजा एका आश्रमामध्ये गेले. एका साधूच्या आश्रमात गेल्यानंतर राजाने त्या साधूला पुन्हा पुन्हा आवाज दिला, महात्मन उठा, मला तहान आणि भूक लागले. शमीक ऋषींचा आश्रम होता. शमीक ऋषी ध्यान मग्न बसलेले होते आणि चित्तवृत्ती सहस्रारपर्यंत पोहोचलेली होती. बाहेर काय चालू आहे याचा आवाज सुद्धा आत जात नव्हता, एवढी समाधी साधूची लागलेली होती. शमीक ऋषींची समाधी लागलेली. राजा पुन्हा पुन्हा आवाज देतायत, महाराज उठा, मला तहान भूक लागलेली. तरी देखील शमीक ऋषी डोळे उघडायला तयार नाही. अशा स्थितीमध्ये राजाने विचार केला की हे पाखंडी साधू असले पाहिजे,
हा पाखंडी असला पाहिजे, हा साधू संत नाही, मी राजा आहे, एवढ्या वेळेस आवाज देतोय तरी हे माझ्या वचनाचं पालन करत नाही. बघा, आजवर संतांच्या वचनाचं पालन करणारे राजे, आज त्या राजाला वाटते की माझ्या आदेशाचं पालन एका साधूने केलं पाहिजे. का घडली ही घटना? कलीचा प्रभाव आणि त्याचा परिणाम. राजाला क्रोध निर्माण झाला. जवळच एक मेलेला सर्प पडलेला होता. राजाने बाणाच्या टोकाने उचलला, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि नंतर राजा परीक्षित त्या ठिकाणून निघून गेले. हे दृश्य लहान लहान खेळणाऱ्या बालकांनी बघितलं की कुणीतरी एक व्यक्ती आला होता, त्याने मेलेला सर्प शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. धावत पळत कौशिक नदीमध्ये स्नान करणाऱ्या शमीक ऋषीचे पुत्र शृंगी ऋषींच्या जवळ गेले आणि सांगितलं, हे शृंगी, तुमचे वडील ध्यानस्थ बसलेले, त्यांचे डोळे बंद आहेत. कुणीतरी एक दुष्ट व्यक्ती आला आणि त्याने मेलेला सर्प तुमच्या वडिलांच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. हे वाक्य कानावर पडल्या बरोबर शृंगी ऋषींना क्रोध निर्माण झाला. शृंगी ऋषींचे डोळे लाल बुंद झाले, शरीर कंपायमान झालं, ओठ फडफडू लागले आणि रागाने कौशिक नदीचं पाणी हातामध्ये घेतलं आणि पाणी हातामध्ये घेऊन शृंगी ऋषींनी शाप दिला. इति लंघित मर्यादं तक्षक सप्तमे हनी दक्षति स्म कुलांगारो चोदितो मे तत द्रुहं. शाप दिलेला आहे, पाणी सोडलेलं आहे. कुलाला कलंक करणाऱ्या ज्याने मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन दंश करेन. शाप दिलाय, पाणी सोडलं आणि रडता रडता शृंगी ऋषी आश्रमात आले. पाहतायत वडील ध्यानस्थ बसलेले, गळ्यामध्ये मेलेला सर्प आहे. थोड्या वेळानंतर शमीक ऋषींनी डोळे उघडले. पाहतायत तर गळ्यामध्ये मेलेला सर्प होता, काढून ठेवलं. रडणाऱ्या मुलाला विचारलं, काय झालं, का रडतोय? शृंगी ऋषीने घडलेला प्रकार सांगितला. पिताश्री, कुणीतरी एक दुष्ट आला आणि त्याने मेलेला सर्प तुमच्या गळ्यात टाकला, पण मी त्याला सोडलेलं नाही, मीही त्याला शाप दिला. आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन त्याला दंश करणार आहे. शमीक ऋषींनी डोळे बंद केले, बघितलं. त्यांच्या लक्षात आलं की माझ्या गळ्यामध्ये सर्प टाकणारा दुसरा तिसरा कोणी नसून परीक्षित राजा होता. डोक्यावर हात ठेवला, हे बाळा, हे तू काय केलंस? अरे, ज्या परम महाभागवताचं रक्षण करण्यासाठी द्वारिकाधीशांनी उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि ज्या बालकाचं रक्षण केलं त्यालाच तू एवढा मोठा शाप दिला. राजाचा तर एवढा मोठा अपराध नव्हता. हे तू काय केलंस? गौरमुख नावाच्या शिष्याला बोलवलं, आदेश दिला, जा आणि सांगा राजाला की आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन दंश करणार आहे. राजा परीक्षित स्वगृही गेले आणि स्वतःच्या घरी गेल्यानंतर जेव्हा मस्तकावरचा मुकुट काढून ठेवला, राजाला पश्चाताप झालेला आहे. मी किती मोठा अनर्थ केला. धर्माचं पालन करणाऱ्या धर्मराज युधिष्ठिराच्या वंशामध्ये मी जन्माला आलेलो, पांडवांचा वंश असणारा मी परीक्षित आज एका साधूचा अपमान माझ्या हातातून घडलेला आहे. मी अधर्म केलेला आहे. राजा पश्चाताप करू लागले. यासाठी मला प्रायश्चित्त मिळालं पाहिजे, मला दंड मिळाला पाहिजे. बघा, चुका कुणाकडून होत नसतात, चुका कुणाहीकडून होत असतात, परंतु चूक घडल्यानंतर प्रायश्चित्त केलं पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे. अशा स्थितीमध्ये राजा पश्चाताप करू लागले आणि तेवढ्यात गौरमुख नावाचा शिष्य आला शमीक ऋषींचा. त्याने सांगितलं, हे राजन, तुम्हाला शृंगी ऋषींचा शाप आहे. आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प येऊन तुम्हाला दंश करणार आहे. राजाला ही बातमी समजल्याबरोबर राजाने राजसिंहासन, पत्नी, पुत्र सगळ्यांचा त्याग केला. ज्येष्ठ पुत्र जन्मेजयाला राज्य गादीवर बसवले.